पुरीसाठी मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे रवा टाकले, त्याच्यामुळे खुसखुशीत पुरी होतात. आणि थोडंच तेलाचं मोहन घातलं आहे. तर आता हे भिजवून घेते. एकदम जास्त पातळ नाही, घट्टच थोडं भिजवायचं आहे पीठ आपल्याला. भात बघा किती सुंदर दिसतंय ना, मस्त वाटतं. अशा प्रकारे मी पुरीचं पीठ भिजवून घेतलं. तर झाकून ठेवते. वांग्या पावट्याचीच भाजी करणार आहे, म्हणजे थोडी पातळ करणार आहे, म्हणजे भातासोबत पण होऊन जाईल. चला आता तर नवीन वर्षाचं तुम्हाला मी स्वयंपाक काय करते ते दाखवते. खरं म्हणजे तर मी जे मार्गशीर्ष महिन्यातले जे तांदूळ आहेत ना, आपण घटाखाली पूजा करतो, ते तांदळावर घट मांडतो, त्या तांदळाची आज मी खीर करणार आहे. नवीन वर्ष आहे त्यामुळं तर ते तुम्हाला दाखवते. खीरीची मी रेसिपी पूर्णच दाखवते. आज नवीन वर्ष आहे, पण खूप थंडी पडली होती, खूप म्हणजे खूपच थंडी होती. आता थोडंसं चांगलं सोन्यासारखं ऊन पडलंय. हे तांदूळ आहेत, हे तर तांदूळ मी थोडे घेते, 1 वाटी तांदूळ घेते, ते स्वच्छ धुते आणि नितळायला ठेवते आणि ह्याची खीर करायची. आता थोडं काय काय फुलांचा कचरा आहे तो मी काढून घेते. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा आणि नितळायला ठेवते. तांदूळ म्हणजे ठेवलेले आहेत धुवून, चांगले थोडे कोरडे व्हायला पाहिजे, त्यातलं पाणी थोडं सुकलं पाहिजे. तोपर्यंत मी भाजी फोडणीला घालून घेते. खीर करण्यासाठी सुकं खोबरं मी बारीक करून घेतलं मिक्सरला आणि इकडे खसखस भाजून घेते. शक्यतो खसखसनं फ्रीजमध्येच ठेवत जावा, म्हणजे त्याला जाळी वगैरे पकडत नाही. आणि इकडे माझी भाजी बघू शकता, ही भातासोबत आणि भाकरीसोबत कशाही सोबत भारी लागते. डाळ करायचं टेन्शन नाही म्हणून मी ती भाजी केली. 2 चमचे तूप घालून मी तांदूळ भाजून घेतले. थोडा कलर आलेला आहे, अजून थोडा कलर आला की मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावरच मिक्सरला लावून घ्यायचे आहे. ज्या भांड्यामध्ये मी तांदूळ भाजून घेतले ना तुपामध्ये, हे बारीक केलेले तांदूळ थंड झाल्यावर बारीक करायचे. त्यात गरम पाणी ठेवायचं. गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये हे आपल्याला घालायचं. माझा हात दिसेल तुम्हाला, कारण मला डाव्या हाताने नाही जमत, इकडे तर सगळा पसार आहे. तर हे सगळं घालून घ्यायचं गरम पाण्यामध्ये. सगळं घालते आणि नंतर दाखवते. चमच्याने हलवून घ्यायचं चांगलं. हे बघा अशा पद्धतीने किती भारी दिसतात. आता त्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं. वेलचीचे दाणे आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसणार नाही, ते गणगळून गेलेले आहेत. आणि ह्याच्यात घालायची आता आपल्याला भाजलेली खसखस, खोबरं, जायफळ किसून घालायचं आहे. खिरीचा एवढा वास छान येतोय ना, जायफळ किसून घालायचं. एकदम जास्त घालू नका, नाहीतर झोप येते. सगळं हलवून घ्यायचंय. गुठळ्या तर होणारच नाहीत, कारण आपण गरम पाण्यामध्ये ते टाकलेले आहे तांदळाचं कणी बारीक केलेली. आता ह्याच्यामध्ये घालायचंय दूध. गूळ लास्टमध्ये घाला, नाहीतर दूध नसल्यासारखं होतं. आणि गूळ घातला विरघळला की लगेचच गॅस बंद करून टाकायचा. तूप घालायचं, ड्रायफ्रूट घालायचे, हे तर मी विसरूनच गेली सांगायचं तुम्हाला. खिरीमध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं घाला, त्याच्यामध्ये पण खिरीला खूप छान चव येते. लास्टमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि तूप घालायचं. आता एवढं शिल्लक राहिलं, झाली आपली खीर. आता मी गूळ किसून ठेवला होता, म्हणजे बारीक करून ठेवला होता, त्यामुळे मी पटकन आता घालू शकली. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण होतं की गूळ मी चिरून ठेवते, मला पटकन कधी जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन वापरू शकते स्वयंपाकामध्ये. कारण ते वेळी घ्या, सुरी घ्या, त्यातनं खूप वेळ जातो. हलवून घ्यायचे. आता थोडं तूप घालायचं आणि गूळ विरघळला की गॅस बंद करायचा. आपली तांदळाची खीर तयार. वास तर खूपच छान सुटला. या तुम्ही सगळेजण जेवायला. खिरीमधला गूळ पण विरघळला आहे. आता मी तूप घालते. तूप तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता, कारण तूप जेवढं जास्त असेल तेवढं जास्त खिरीमध्ये लागेल. हे बघा, घरी केलेलं तूप घालते मी 1.5 चमचा घालते. आणि नंतर ज्यांना पाहिजे त्यांना मी डिशमध्ये जेव्हा खीर देते ना, तेव्हा मी वरून तूप घालूनच देते. घरचं तूपला एवढा वास येतो ना खरंच. तर तूप घातल्यावर पण हलवून घ्यायचं. आता खीर तर तयार झालेली आहे. नवीन वर्षामध्ये मी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारच्या तांदळाची खीर, म्हणजे पूजेला वापरले होते तांदूळ, त्याची खीर केली नवीन वर्षाची. आता ह्याचं नैवेद्य पण देवाला दाखवणार आहे. तसं तर मी नुसतं खिरीचं नाही दाखवणार, संपूर्ण स्वयंपाक केला, सगळा जेवणाचं ताटच दाखवणार आहे पूर्ण. तर गॅस पण बंद करते.
सगळ्या पुऱ्या नाही तळून झाल्यात, अर्ध्या अजून तळायच्यात, पण ह्या फुगलेल्या सुरुवातीला कॅमेरा चालू होईपर्यंत त्या थोड्या चेपल्या, पण सगळ्या फुगल्यात आणि छान अशा गोल्डन ब्राऊन कलरवर तळलेल्या आहेत मी. तर खूप छान लागतात गव्हाच्या पुऱ्या आणि रवा टाकला त्यामुळे जास्तच भारी लागतात. आज नवीन वर्षाचा हा नैवेद्य मी देवाला केलेला आहे. तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्याचे तांदूळ होते ना, त्याची मी आज खीर केले देवाला नैवेद्यासाठी. तर तुम्हाला आजचं माझं नवीन वर्षाचं रुटीन कसं वाटलं नक्की मला कमेंट सांगा. आणि असंच माझ्या आणि तुमच्या जीवनात असंच भरलेलं जेवणाचं ताट सदैव असू देत, हीच लक्ष्मीनारायण चरणी प्रार्थना. आणि नवीन वर्षाची सुरुवात अशीच भरलेल्या अन्नपूर्णेचा आशीर्वाद असूनच नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात असू देत, तुमची पण आणि माझी पण, आमची पण. चला तर बाय, टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा. सर्वांना नमस्कार. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास आम्ही गेलो होतो. तुम्हाला माहिती आहे, आपण बाहेर गेल्यानंतर पेटपूजा केली, लाईट पण लागायची. तर आम्ही उसाचा रस घेतला होता आणि शेवपुरी खाल्ली होती. तर खूपच भारी होती शेवपुरी. पार्सल घेऊन आलेलं आहे आम्ही. तसं तर मला ना घडी घालायला व्यवस्थित जमत नाही, जशी दुकानदार घालतात ना तशी, पण मी थोडंसं ट्राय केलेलं आहे. तर आली बऱ्यापैकी. हे दोन्ही साईडच्या पाठच्या बाजू अशा दुमडायच्या आणि नंतर सरळ घडी घालून घ्यायची. तर घातले, मस्त आली घडी घालायला. तुमच्यामुळं तुम्हाला दाखवायचे खरं घातले, नाही तर माझी वेगळी पद्धत असते घडी घालण्याची. आम्ही जेव्हा फिरायला जाऊ ना तेव्हा आम्ही पडसेट घालणार आहे. तुम्हाला नक्कीच पुढचे व्हिडिओ एकदम भारी दिसणार आहे, अजिबात मिस करू नका. कुठे ती कधीच्या काळात भेटली होती चांगली पार्लरवाली, ती पण तुम्हाला मला सांगायचं आहे की मी महेश्वरी साडी ऑनलाईन विकू पण शकते, पण तुमचा सपोर्ट पाहिजे. तर मी ऑनलाईन महेश्वरी साड्या तुम्हाला देऊ शकते, पण मला कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असत भिंतीचा कलर उडालेला आहे तिथं, त्याच्यावर तुम्ही बघूच नका अजिबात. मी जे दाखवते ना त्याच्यावरच बघा फक्त. आता मी किती कॅमेरा ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला पण होत नाही, ते कलर जात नाही, इकडचं काहीतरी वेगळं दिसतंय. तर हा मी कॉर्डसेट घेतला बघा, तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. बघा किती सुंदर आहे ना. हा बघा, हा बघा इथून असं छान आहे कलर. पण आता हात लावायला नेणार आहे त्याला. खूपच कलर छान आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच कलर होते. येल्लो होता, परत असा पर्पल कलर होता आणि थोडा शेवाळी कलर असतो ना तसा पण होता. आणि माझा कॉर्डसेट आहे ना थोडा लॉंगमध्ये आहे, फुल आहे पॅन्ट त्याची फुलमध्ये आहे आणि इलास्टिक वगैरे खूपच छान आहे. म्हणजे काचत बिचत काय नाही. माझा एक्सेलचाच आहे नंबर. बघा हा कॉर्डसेट खूप छान वाटते, मला तर खूप आवडला. आधी ना मी कन्फ्यूज होती घेताना, आता माझ्या ह्याच्यातनं जग थोडा वेगळा कलर दिसतोय पण प्रत्यक्षात ना खूपच छान दिसते आणि मला एकदम व्यवस्थित होते. आता मी त्याला हात लावून आणते. पाठीमागे बेल्ट पण आहे, थांबा दाखवते तुम्हाला. कॉर्डसेटला ना पाठी हा बेल्ट असतो ना ते आम्हाला खूप छान दिसतो. ह्याच्याने ना खूप छान लुक येतं का, असं म्हणजे कमरेला आपण थोडं अल्टर करून घेतो ना तर तसा थोडा शेप येतो पाठीमागे बेल्ट असला की. तर तुम्हाला कॉर्डसेट कसा वाटला नक्की सांगा मला.